टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स चॅनलतर्फे हार्दिक स्वागत करतो. बघा, आरोग्य विभाग भरती जी आहे त्याची प्रत्येकाची सेवा प्रवेश नियम काय आहे किंवा तुम्ही नोकरी लागल्यावर कसं पदोन्नती कोणत्या पदावर पदोन्नती होती हे पाहणं आवश्यक आहे. जसं तुम्ही एखादी 10वीवर जी पद आहे नियमित क्षेत्र कर्मचारी म्हणून जर तुम्ही लागले, फील्ड वर्कर म्हणून म्हणतात त्याला काही विद्यार्थी किंवा इंग्रजीमध्ये तसं म्हणतात, नियमित क्षेत्र कर्मचारी म्हणून लागले 3 वर्षात, अर्थात 3 वर्ष नाही त्याच्यापेक्षा जास्तच कालावधी लागतं. तुम्ही MPW होता, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ही S1 वेतन श्रेणी आहे, ही S9च्या जवळपास आहे. त्यानंतर आरोग्य निरीक्षक होता, ह्याची पण S10 वेतन श्रेणी आहे. पुन्हा HS होता, हेल्थ सुपरवायझर होता. आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, HS नंतर जर प्रमोशन असेल तर हे नॉन मेडिकल ऑफिसर असं म्हणतं इंग्रजीमध्ये, गट क पदाचंच आहे. ओके, म्हणजे प्रमोशन जे आहे ते ह्या पद्धतीनं होतं. आणि त्या अनुषंगाने ह्याचं सेवा प्रवेश नियम काय आहे हे पाहूया. म्हणजे तुम्हाला आरोग्य विभागामध्ये भविष्यामध्ये तुम्ही कोणत्या लेवलपर्यंत जाता, गट क मध्ये जरी असलं तरी एक तुम्ही अधिकारी पदाचा जो आहे तो मान सन्मान जो आहे तो मिळतच असतो. त्यामुळे आरोग्य विभागामध्ये ज्यावेळेस अभ्यास करत असता त्यावेळेस असं समजू नका हे आरोग्य विभाग कमी भरतीचं आहे असं तसं, ह्या गोष्टी डोक्यातून काढून ठेवा. आपल्याला आजच्या तारखेला आहे ना माइंडमध्ये फिट करायचे, आपल्या अकाउंटला पगार जो आहे ती क्रेडिट करून घ्यायचे. क्रेडिटेड हा शब्द तुमच्या अकाउंटला आला पाहिजे, आपली परिस्थिती बदलली पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या सध्याचा उद्देश काही नाही. बाकी सगळा जर विचार केला तर तलाठी आहे, तलाठीचा फॉर्म भरला असेल, सगळं असेल. आणि आरोग्य विभागाचं तुम्ही कुठेही क्लास करा, कसंही करा, परंतु MPW ANM GNM याच्यासाठी 199 रुपये फी असलेली कोर्स टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा. व्हिडिओ जरी असले तरी त्याचा म्हणजे फी आपण घेत नाही, परंतु जास्तीत जास्त तुम्हाला टेस्ट देणं हा माझा उद्देश आहे. सेंटर इन्स्पेक्टरला मात्र 299 रुपये आहे, त्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ देखील आहेत आणि टेस्ट आहेत, घटकनीय विषयाने आहे. आणि ह्यांची फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, टेक्निशियन यांची फी टेस्टच आहेत, त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ नाही. तर त्यासाठी केवळ 149 रुपये फी ठेवलेले आहे. आणि 10वीच्या बेसवर जसं नियमित क्षेत्र कर्मचारी हे त्याचे 99 रुपये फी ठेवलेले आहे. 100च्या जागी 200 देखील टेस्ट होऊ शकतात. आणि तलाठी करणार असाल तर तुम्ही क्लास कुठेही लावा, पण टेस्ट आपल्याकडेच लावायचं आहे कंपल्सरी. आता 5000चं टार्गेट दिलं, परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला ते दिसेल 2 वर्षाची व्हॅलिडिटी याच्यामध्ये. तर मग आरोग्य सेवा प्रवेश नियमामध्ये आजचा जो टॉपिक आहे तो अवैद्यकीय आरोग्य अधिकारी हे आहे. तर त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी पाहून घेऊ, समजून घेऊ. काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं आणि भविष्यातला स्कोप जो आहे तो कळत नसतं. भारताचे संविधान क्रमांक सेवा प्रवेश नियम 2019च्या अवैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रपत्र क्रमांक 805 सेवा 5 नुसार भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून या बाबतीत केलेले सर्व विद्यमान नियम, आदेश, निर्णय किंवा सल्ले अतिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील अवैद्यकीय आरोग्य अधिकारी गट क या पदाच्या सेवा प्रवेशाचे विनियमन करणारे नियम करीत आहेत. जसे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील अवैद्यकीय आरोग्य अधिकारी गट क नियम 2021 असे संबोधण्यात यावे. ओके, ते झालं. आता नियम 2 मध्ये काय उल्लेख आहे ते देखील समजून देतो थोडक्यात. या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर आयुक्तालय याचा अर्थ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेले आरोग्य सेवा आयुक्तालय. त्यानंतर ख आहे पदवी, याचा अर्थ कोणत्याही विद्यापीठाची, संविधानिक विद्यापीठाची पदवी, ग्रॅज्युएशन. विभाग याचा अर्थ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग असा आहे. शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे. निवड समिती याचा अर्थ शासकीय सेवेतील गट क व गट ड च्या पदावरील सरळ सेवा भरतीकरिता उमेदवारांची निवड करण्याच्या प्रयोजनात शासनाने वेळोवेळी गठीत केलेली समिती या पद्धतीने आहे. त्यानंतर नियम क्रमांक 3 जे आहे ते काय आहे ते बघूया आपण. तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील अवैद्यकीय आरोग्य अधिकारी गट क या पदावरील नियुक्ती आरोग्य पर्यवेक्षक या पदावर किमान 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून योग्यतेस अधीन राहून सेवाज्येष्ठतेच्या आधारावर योग्य व्यक्तीची पदोन्नतीद्वारे काय करेल निवड करण्यात येईल. लक्षात घ्या, जो व्यक्ती आरोग्य पर्यवेक्षक असतो, हेल्थ सुपरवायझर असतो, त्याचं प्रमोशन काय होणार आहे,
अवैद्यकीय अधिकारी म्हणून होणार आहे. ओके, नॉन मेडिकल ऑफिसर. तर त्यानंतर नियम 4 काय सांगते ते बघा. नियम 3 मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने मराठी भाषा हिंदी भाषा परीक्षा त्याबाबतीत केलेल्या नियमानुसारच अगोदरच उत्तीर्ण केल्या नसतील अथवा त्या उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर त्या उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. सदर व्यक्ती मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत अथवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात येईपर्यंत वार्षिक वेतनवाढीस किंवा अथवा पदोन्नतीस पात्र असणार नाही. ह्याचं टेन्शन घेऊ नका. काही जरी नसलं, तुम्ही अदर विषयामध्ये असाल, तुम्ही आउट ऑफ द स्टेट असणार, शिक्षण त्यावेळेस घेतलं असेल 10वीला वगैरे, तर याची एक छोटी परीक्षा होते, ती पास होता तुम्ही, ह्याचं टेन्शन नाही घ्यायचं. त्यानंतर नियम 5 काय सांगलेलं आहे, जर तुम्ही नियम 3 मध्ये म्हणजे अवैद्यकीय आरोग्य अधिकारी गट क येथे नमूद पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमानुसार संगणक हाताळणी अर्हता प्रमाणपत्र विहित कालावधीत त्यातून सूट देण्यात आली नसेल तर धारण करणे आवश्यक आहे. MSIT बस पाहिजे तुम्हाला, बाकी काही नाही. अन्यथा सदर व्यक्ती शासनाने त्याबाबतीत विहित केलेल्या नियमानुसार संगणक हाताळणी ज्ञान अर्हता प्रमाणपत्र धारण करेपर्यंत किंवा त्यातून सूट देण्यात येईपर्यंत वार्षिक वेतनवाढीस किंवा पदोन्नतीस पात्र असणार नाही. लक्षात आलं. त्यानंतर आहे नियम 3 येथे नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 यांच्या तरतुदीनुसार किंवा त्याबाबतीत शासनाने वेळोवेळी केलेल्या इतर कोणत्याही नियमानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करेल. लक्षात आलं. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यावेळेसही करावं लागतं, इन सर्व्हिस असताना जे प्रमोशन झालं त्यावेळेस. ठीक आहे. बदली कुठेही होणार, महाराष्ट्रात कुठेही होईल तुमची. ओके, त्यामुळे बदलीला काय टेन्शन नाही. आता हे सेवा प्रवेश नियम तुम्ही पाहिलेला आहे. ओके, आता मी आणखीन एकदा एक रिवाईज करण्यासाठी तुम्हाला सांगतो प्रमोशनच्या पद्धती कशा असतात. बरोबर. जर समजा तुम्ही पहिल्यांदा 10वीच्या पात्रतेवर नियमित क्षेत्र कर्मचारी जर झाले आणि तुम्ही योग्य ते शिक्षण घेतलं तर तुमचं MPW शिक्षण पाहिजेच बरं का, प्रत्येकाला जे निकष आहेत ते पाहिजेच. त्यानंतर तुम्ही MPW झाले आणि तुमचं 12वी शिक्षण झाले, पुन्हा BSc वगैरे केलं, ओके, तर तुमचं आरोग्य निरीक्षक म्हणून प्रमोशन होतं. आणि आरोग्य निरीक्षकला जी पात्रता आहे तीच आरोग्य पर्यवेक्षकला आहे. त्यामुळं आणि तिथं काही अजून पात्रता त्याचा व्हिडिओ बनवला, ते जर असेल पूर्ण तर तुमचं हेल्थ सुपरवायझर प्रमोशन होतं. ही पण S9 S10 वेतन श्रेणी आहे. बहुतेक माझं एका व्हिडिओमध्ये चुकलं होतं. ठीक आहे. त्यानंतर तुमचं होणार अवैद्यकीय आरोग्य अधिकारी. ह्याच्या अवैद्यकीय आरोग्य अधिकारी अशा प्रकारे प्रमोशन होणार आहे. सगळे गट क मध्येच आहेत, परंतु वेतन श्रेणी ही वाढत जाते. कधी कोणाची S13 होते, आता ह्यांची जास्तच असेल, S10 असेल. मी बघतो वेतन श्रेणी येणाऱ्या काळात काय ते देखील सांगतो तुम्हाला. सिलेबस देखील ह्याचं सांगायचं आपल्याला तिन्हीचा. तर ही एक लक्षात घ्या, अशा प्रकारची साखळी असते. मुद्दा काय, तुम्ही इथं जर लागला 10वीला तर तुमचा लय या ठिकाणी जाण्यासाठी तुमची रिटायरमेंटच होऊ शकते. काय की मे बी प्रमोशन होईल का नाही ते बी सांगता येत नाही. जर तुम्ही इथं लागले तर इथं लवकर जाऊ शकता, परंतु इथं जायला वेळ आहे. मग तुम्हाला मिनिमम या ठिकाणी या ना. तुम्ही BSc + SI जर केलेला असेल आणि तुम्ही याच्याकडे फोकस करत असेल तर ह्याच्याकडेच फोकस करा. ह्याचा पेपर जो आहे तो सोपा आहे, अवघड नाही. याचा आपण MPW पण आहे त्याला. तर आता 2023च्या अभ्यासक्रमानुसार कीटकजन्य जलजन्य हे दिलेलं आहे, बाकी काही एवढं विशेष दिलेलं नाही. सोपं आहे. तुमचा छटाकभर अभ्यास आहे, MPWचा. ओके. आरोग्य विभागाच्या सगळ्याच पदाला इथं जे नमूद आहे तिथं तुम्हाला 5 विषय आहेत. 5 विषयापैकी तांत्रिक जो आहे, तांत्रिकला तिथं झालेलं आहे. ठीक आहे. हे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तुम्ही घ्या, सगळ्यात बेस्ट पुस्तकं आहेत. आरोग्य निरीक्षकसाठी तुम्हाला अभ्यास करायचे आहे. आरोग्याची एक तांत्रिक डायरी प्लस SIची तांत्रिक डायरी प्लस हे प्रश्नसंच. ओके, अशा प्रकारे तुम्हाला ते अभ्यास करायचे आहे. स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे वगैरे तुम्ही पाहिलेलं आहे. ओके, आणि TCS पॅटर्ननुसार हे अभ्यास करायचं झालं तर हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. आता अभ्यासक्रमाच्या बाबतीत इथं थोडक्यात सांगून देतो. बघा, पहिल्यांदा बघतात त्यांना तसं तर व्हिडिओ बनवणार आहे. तांत्रिक अभ्यासक्रम जो आहे तो 100 पैकी, आता ही 100 मार्काचा पेपर असणार आहे तुमचा, त्यापैकी तांत्रिक जो आहे तो 80 प्रश्नाचा असणार आहे. आणि बाकी मराठी आहे, इंग्रजी आहे, GK आहे आणि
रिझनिंग, मॅथ आणि रिझनिंग. हां, ओके. ह्याला 5च प्रश्न असणार आहेत प्रत्येकी. हां, HI तांत्रिक जे आहे घटक MPWला एकदम कमी आहे, कीटकजन्य आणि जलजन्य आजार. ओके. परंतु HIला जरा जास्त आहे. MPW आणि HIला जास्त आहे. HSला पण जर परीक्षा घेतली, आता बहुतेक तर प्रमोशनच ठेवायचा विचार चालू आहे ह्यांच्यामार्फत. ह्याच्यापेक्षा अवघड आहे, म्हणजे काठिण्य पातळी वाढत गेलेली आहे. काठिण्य पातळी वाढत गेलेली आहे. MPW जर इथं असेल अभ्यासक्रम तर HI या ठिकाणी आहे, आणि HIचा असेल तर HSचा अभ्यासक्रम या ठिकाणी आहे. ओके. परंतु HI जर केला तर त्याचा आवाका वाढलेला आहे. प्रश्नाचा लेवल सोप्पाच आहे. MPWचा आवाका कमी आहे आणि प्रश्नाचा लेवल देखील सोपा आहे. 2-3 प्रश्न अवघड राहतात, त्याच्यात टर्निंग पॉईंट तेच ठरते. त्यासाठी तर आपण मेंटरशिप प्रोग्राम हे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तुम्हाला वाचायला आग्रह करतो. ओके. चांगली वेतन श्रेणी आहे, भविष्य चांगलं आहे, प्रमोशन चांगले आहेत. ह्या गोष्टी एकाच व्हिडिओमधून फक्त सांगण्याच्या ऐवजी बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर केलं. जीकेच्या भानगडीत पडू नका, इकडे तिकडे जास्त मोठं वाचण्यामध्ये. अगोदर हे वाचून घ्या, TCS IBPS सामान्य ज्ञान ऑनलाईन स्वरूपात, आणि 5 वाजता ह्यांची लेक्चर तुम्ही बघू शकता बरं का. आणि हे स्वतः मी पुस्तक लिहिलेलं आहे, सचिन कुरुसन, कपिल गाळकर, ह्यांचे 5 वाजता लेक्चर तुम्ही बघू शकता, काय अडचण नाही. कोणाचं प्रमोशन नाही आहे, फक्त एक सांगायला पुस्तकाच्या संदर्भात. ओके. हां, प्रमोशन फक्त आपल्या कोर्सचं करतो आपण. तर ते बघा, आरोग्य विभाग टेस्ट सिरीज, आरोग्य गट, हे दोन्ही तुम्हाला कोर्स जॉईन करायचे. आणि ह्याच्या संदर्भात काही शंका असेल तर 8999561313 हा माझा पर्सनल नंबर आहे. काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.